हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर इंटरव्ह्यूला ना सुरुवात करायच्या आधी एका छोट्याशा गोष्टीची मी आठवण करून देते. ते म्हणजे क्लासमेट या चित्रपटाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 16 जानेवारी 2015ला रिलीज झाला होता. आता 10 वर्ष झाली आहेत आणि आता रियुनियन म्हणूया आपण, पण निमित्त खास आहे. द सिक्रेट्स ऑफ द शिलेदार ही वेबसिरीज आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते 31 जानेवारीला हॉटस्टारवरनं. आणि आत्ता कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच आदित्य सरपोतदार आणि सई तावणकर माझ्याबरोबर. खूप स्वागत दोघांचं राजश्री मराठी. हाय दर्शना, थँक्स. तर 10 वर्ष झाली क्लासमेटला आणि रियुनियन म्हणूया आपण हे इंटरव्ह्यू. बरं, कसे आहात आधी? मस्त, फारच कमाल. आणि म्हणजे आता 10 वर्ष हा असा काळ बघ ना कसा सपकन गेला. हो, विश्वास बसत नाही ना. 10 वर्ष झाली. काल मला अंकुशने एक तो फॉरवर्ड केला पोस्टर आणि 10 years ago म्हणलं मला 10 वर्ष झाली रे या गोष्टीला. बट क्रेझी, व्हॉट फन टाइम्स. येस. आणि अप्पू 10 वर्षांनंतर काम करते पुन्हा एकदा, राईट? म्हणजे आमचं एकत्र 10 वर्षांनंतर काम आहे, राईट? येस येस. पण मी तिला तेच आठवण करून दिली मगाशी एका इंटरव्ह्यू मध्ये. 10 वर्षानंतर आम्ही एकत्र इथे परत काम केलं. 2015च्या 10 वर्ष आधी 2005 मध्ये तिने टीव्ही सिरियल केली होती एक, या गोजीरवाण्या घरात. त्याच्यात तिचा एक पहिला एपिसोड जो होता त्या शोवर मी ईपी होतो ETV मराठीकडनं. मला अजूनही आठवत आहे, तिने अशा रिंग्स कानात गोल घातल्या होत्या आणि पोलका डॉटेड ड्रेस घातला होता. आठवतंय तुला? नाही आधी मला माझ्याकडे तो एपिसोड डोळ्यासमोर आहे अख्खा. कारण ह्याच्यावर चर्चा झाली होती की अरे कोण नवीन ऍक्टर आहे का, पहिला एपिसोड आहे का, हिने काय काय केलं आधी, काय, हे सगळं आमचं झालं चर्चा. पण मला असं 10 वर्षानंतर आमचं एक काम सई. पण हे काय ठरवलंय का 2005, 15 आणि 2025 काय आहे करेक्ट 10 वर्षाचं फिगर होतं? हे अपसूक झालंय, असं काही ठरवलं नाही. पण त्यातली ब्युटी ही आहे की 2015ला आम्ही जसे होतो तसेच आम्ही 2025 मध्ये आहोत. सेटवरती मी कधी कधी जेवढी क्लूलेस असते तेवढीच 2025 मध्ये पण मी होते. एव्हरीथिंग इज द सेम. पण दोघांनीही वेगवेगळी कामं केली आहेत या 10 वर्षामध्ये. डिरेक्टर म्हणून आपण म्हणूया आदित्यनी एक वेगवेगळ्या विषयांना हात घातलाय. सईने अनेक एक्सपेरिमेंट केलेत कामाच्या बाबतीमध्ये, लुक्सच्या बाबतीमध्ये. आज जर मी म्हणाले की दोघांना काय बदल वाटतो एकमेकांमध्ये, तर तो काय आहे? नाही, काय नाही बघ, वयाप्रमाणे जसं आपण थोडे अजून लिटल हुशार नाही म्हणणार मी, वाईज होतो. थोडं विजडम येतं, थोडी लाईफ एक्सपिरियन्सेस येतात, काही गोष्टी कळतात की काय करू नये हे जास्ती कळतं, काय करू त्यापेक्षा. तेवढाच फरक आहे ना, मला वाटतं यापलीकडे नाही. एक गोष्ट कॉमन आहे की काम करण्याची मजा, काम करताना मजा घेण्याची एक तलब जी आहे ती सेम आहे की वी शुड एन्जॉय आवर वर्क आणि मजा आली पाहिजे एकमेकांबरोबर काम करताना. जी टीम जमा करू त्या टीमला आपलंसं करून घेणं, जे क्लासमेट्समध्ये पण आम्ही सगळ्यांनी केलं. यावेळेस पण तेच झालं की हे टीम आपलीशी करून घेणं, ती कॉमन गोष्ट आहे आमची. मला वाटतं आम्ही तो DOP असो, तो कुठलाही टेक्निशियन असो, ते ॲक्टर्स असो, एक वाईब असते की अरे आपण सगळे क्लासमेट, त्या नावानी फिल्म झाली तरी क्लासमेट्स होतो आणि इथे क्लासमेट नाव जरी नसलं तरी क्लासमेटचा वाईब इथे घेतलाय आम्ही. वा, सई काय डिफरन्स वाटतोय का डिरेक्टर मध्ये? नाही, काहीच नाही. तेव्हा सुद्धा हा जॉनरास ब्रेक करत होता. आता सुद्धा नवीन बनवतोय आणि आता मोठ्या इंडस्ट्रीमध्ये बनवतोय. सो द ग्राफ इज गोइंग अप 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 अँड अप आणि आय विश हिम वेल ऑलवेज. मला असं वाटतं की आमच्या दोघांचं एवढं पटायचं कारण की मजा आली पाहिजे, हे एक ह्या उद्देशाने आम्ही काम करतो. म्हणजे मग ती फिल्म किंवा तो प्रोजेक्ट कसा चालेल, किती चालेल, किती पैसे कमवेल, हे कन्सर्न्सच नसतात. त्यामुळे हे क्लिअर असल्यामुळे ना ते छान काय म्हणूया उपभोगायला मिळते प्रोसेस. नाही, तुला सांगू एक सईबद्दल का मला सईबरोबर काम करायला आवडतं आणि मला असं का की एक क्लॅरिटी आहे आणि एक कॉमन गोष्ट आहे की एक फोकस आहे की काम चांगलं करायचं आहे. ह्याच्या आजूबाजूला डिस्कशन नसतं आमचं काही की ह्याचं काय आणि त्याचं काय, काहीच नाही. आपल्याला काम आपलं बेटर करायचं आहे ना, तर त्यासाठी आपण एक सतत धडपड चालू असते, तिची पण दिसते. म्हणजे इव्हन इफ यू आर नॉट ऑन द सेम सेट तरी मला दिसतं की ही काहीतरी मोल्ड तोडायचा प्रयत्न करते, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते. तर ते मला फार महत्त्वाचं वाटतं की ती कुठेतरी स्वतःला अडकून घेतलं नाहीये की ती अशी तेच करत आली एक्सपेरिमेंट्स. आणि मला ते फार आवडतं. आणि मला ते असं वाटतं की मी माझ्याबरोबर काम करणारे कलाकार किंवा आर्टिस्टला मध्ये ते बघ शोधतो की त्यांच्यात पण ते असलं पाहिजे की त्यांना तसं करावं असं वाटलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. पण ना या वेबसिरीज बद्दल बोलायच्या आधी हे पोस्टर आहे ना कमाल दिसतंय. म्हणजे सुंदर क्रिएटिव्हिटी आणि ते आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो ना पटकन अंदाज येतो ते काय, आणि हे कमालच आहे. कोणाला याचं क्रेडिट द्यायला आवडेल आणि यामागे काय विचार? 100% ह्याचं क्रेडिट हॉटस्टारच्या क्रिएटिव्ह टीमला आहे. एक बेसिक ब्रीफ होता त्यांना की आपल्याला
म्हणजे मी त्यांना फक्त ब्रीफ दिला होता की आपल्याला हिस्ट्री आणि आपल्याला प्रेझेंट Present, ला मर्ज करायचं एका व्हिज्युअलमध्ये. ते हिस्टॉरिकल पण नाही वाटलं पाहिजे, पण ते इतकं कंटेम्पररी पण नाही वाटलं पाहिजे की त्यातली हिस्ट्री सापडणार नाही. आणि व्हिज्युअल थ्रू सांगा तर हे खूप म्हणजे फारच सुंदर महाराजांना सिल्हुएटमध्ये आणणं सिल्वेट आणि त्याच्या मागे तो भगवा रंग टाकणं सनसेटचा, आणि त्यात एक त्याच्यामध्ये एक शोध घेतोय राजीव. माझं फार आवडतं पोस्टर आहे. ते वन गो मध्ये अप्रूव्ह झालंय. वन गो मध्ये नो चेंजेस, एक काडी मात्र चेंज म्हणजे एक कन्सेप्ट लेवलला प्रेझेंट करण्यात आलं. मला म्हणलं ओके दिस इज व्हेरी गुड. मग ह्यांचं फोटोशूट झालं, ज्यात फोटोशूटला मी नव्हतो, मी शूट करत होतो आणि मला फोटोशूटचे फोटोज येत होते. म्हणलं हे उत्तम आहे. आणि मग डायरेक्टली पोस्टर आलं, म्हणलं अरे वी गॉट इट. वाव. पण आपण जर आदित्य मागे तुमच्या काही प्रोजेक्टबद्दल बघितलं ना, झोंबिवली म्हणा किंवा मुंजा म्हणा, काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ताची ही सिरीज प्रतिपश्चंद्र या पुस्तकावर आधारित आहे, प्रकाश कुराडे यांच्या. कुठून सुरुवात होते या सगळ्याची आणि काय इन्स्पायर करतं की असं काहीतरी आणावं प्रेक्षकांसमोर? हे बघ, सतत ना एक काहीतरी वेगळं करू आणि काहीतरी करताना मजा येईल हे करू ह्याची धडपड चालू असते. पण ते आपल्याला जोपर्यंत समोरनं येत नाही, मला असं वाटतंय प्रत्येक माझ्या सिनेमाने मला शोधलंय, मी तो सिनेमा नाही शोधला. सो यावेळेस पण तेच झालं. या पुस्तकाने मला शोधलं, कारण दशमी क्रिएशन्स, दशमीनी निनाद वैद्य, नितीन वैद्य ह्यांनी मला ते पुस्तक दिलं वाचायला. आणि ते म्हणले तू वाच आणि तुला जर हे आवडलं तर आपण ह्याला परस्यू करू. तर मी वाचल्यानंतर म्हणलं हे केलंच पाहिलं आपण. आणि मग तिथून ते परस्यू होत मध्ये हॉटस्टारकडे आलं. हॉटस्टारनी तेवढाच इंटरेस्ट दाखवला आणि मग ते एक 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 डप्पा असा गाठत पुढे होत जात राहिलं. पण मला वाटतं की तेच आहे की आपण काहीतरी वाचतो किंवा कुठला तरी विचार करतो आणि आपल्याला वाटतं की ह्याला ना मी पुढचे 2 वर्ष देणार आहे आता, की ह्याच्यात मी माझी 2 वर्ष जे माझ्याकडे वेळ आहे, जो मला मेहनत करायची ती ह्याच्यावर करणं वर्थ आहे. तसं ते पुस्तक होतं. सो त्यांनी शोधलं मला. मी याच्या पलीकडे काय म्हणणार, आय बीन लकी. पहिलं गूढ पुस्तक असं म्हणतात खरं तर, ज्याबद्दल रायगड सांगतो. हो ना, बघ ना, म्हणजे जेव्हा पुस्तकाला म्हणजे मला आता जाणवतंय, टीजर लॉन्च झाल्यानंतर त्याच्या खालचे कमेंट्स बघितल्यावर मला जाणवलं की या पुस्तकाला किती लोक प्रेम करतात. हो. कारण 90% हे सगळे त्या पुस्तकाबद्दल बोलणारे वाचक त्याचे ते एक्साइटेड होते की ह्याचं एक काहीतरी बनतंय. येस. सई, पण जेव्हा तुला ऐकवण्यात आलं या प्रोजेक्टबद्दल किंवा अशा प्रकारची वेबसिरीज येते ज्या पुस्तकावर प्रेक्षकांनी ऑलरेडी इतकं प्रेम केलंय, जे अजून आजची पिढी सुद्धा आवर्जून वाचते, पहिलं तुझं इम्प्रेशन काय होतं? पहिला विचार काय होता? ऑनेस्टली मी वाचत नाही, तुला माहिती आहे, त्यामुळे मला माहित नव्हतं की हे पुस्तक काय आहे. माझ्यासाठी आदित्य वॉज डिरेक्टिंग दिस आणि माझ्यासाठी अशा वर्ल्डचा भाग मी नाही झाली. आणि मला हा खूप इंटरेस्टिंग मिक्स वाटला की फिक्शन आणि हिस्ट्री हे असं कॉम्बिनेशन आपण नाही पाहिलेलं आहे. सो ह्या 2 गोष्टींनी मला खूप अट्रॅक्ट केलं आणि दॅट्स हाऊ आय एंडेड अप. पण प्रश्न पण पडतात ना अशा वेळी, कारण हिस्ट्री आहे, एक आत्ताची जनरेशन आहे आणि याचं मिक्सचर आहे असं आपण म्हणूया. सईला प्रश्न होते? टू बी व्हेरी ऑनेस्ट, आदित्य असल्यामुळे नव्हते. कारण तो म्हणजे मी हे एक्सपिरियन्स केलंय की थरो रिसर्च असतो आणि फॅक्ट चेक्सची इंटेन्सिटी लेवल खूप हाय असते. त्यामुळे मला अजिबातच एकही प्रश्न नव्हता आणि शंकाही नव्हती. येस. पण 350 वर्षापासून हे शिलेदार संरक्षण करतायत त्या खजान्याचं, ते आत्ता दाखवणं, आता आपण 21व्या शतकात राहतो, ते आत्ता दाखवणं हे अजिबात सोपं नाहीये. रेफरन्सेस म्हणा किंवा तेव्हाचा काळ, आत्ताचा काळ, हे सगळं ओघाओघाने आदित्य चालत येतं, राईट? किती ब्रेनस्टॉर्मिंग होतं किंवा किती अभ्यास होता, लाईक सई सेड की एकदम अप टू डेट रिसर्च असतो. रिसर्च महत्वाचा असतो, पण मी तुला त्याचं श्रेय डेफिनेटली प्रकाश कोयडेंना देईन की त्यांनी रिसर्च त्यांचा केला. त्या पुस्तकात सगळा रिसर्च त्यांनी मांडला. आम्ही त्या रिसर्चला फक्त व्हॅलिडेट केलं. मी ते रिसर्च वाचून फक्त एक्साइट होऊन की अरे हे असं आहे का, मग त्याच्याबद्दल अजून जरा वाचत गेलो. पण लीड त्यांनीच घेतलेली आहे. त्या रिसर्चचा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन कसं करायचं, त्याला पडद्यावर कसं मांडायचं, हा रिसर्च आम्हाला करायचा होता. कारण आपण वाचतो फटकन काहीतरी आणि त्याचं वर्णन असं असतं, पण ते एक्झिक्यूट करणं तसं हे सोपं नसतं. तर ते कसं करावं हा जो एक रिसर्च होता आमचा, ह्याला कसं ब्रेकडाऊन करायचं आणि ह्याला आपण कसं एक्झिक्यूट करायचं हे केलं आम्ही. पण मला हे पण वाटतं की ते चॅलेंजिंग असतं आणि जर तुम्ही तो चॅलेंज स्वीकारला आणि तुम्ही तो चॅलेंज एक्साइट होऊन स्वीकारला ना, तर मग ती करण्याची मजा असते. जे वाचतानाच मला दिसत होतं की अरे हे करताना फार मजा येणार. अँड इट रिफ्लेक्ट्स ऑल्सो इव्हेंच्युअली. तुम्ही ज्या फीलिंगनी, ऑफ कोर्स इट डज. थोडा तो ना, मला असं मी नेहमी म्हणतो की थोडा तो किडा असला पाहिजे म्हणजे माणसात, की आपण काय निवडतोय, जे काय असो, म्हणजे प्रत्येकाची टेस्ट असते, पण ते करताना तुमच्या जेन्युइनली ना हे माहित नाही कसं होणार आहे, पण तरी आपण करायचं. किडा इज इक्वल टू चॅलेंज आहे. पण त्याला मी किडा का शब्द वापरतो, कारण ना इट काइंड ऑफ तुम्हाला तो कुठेतरी असं चावतो, पण म्हणजे तो तुम्हाला असं की सतत तुम्हाला ढकलत राहतो की डोंट गिव्ह अप, की करत राहा. आणि
खूप चॅलेंजेस येतात, कारण तुम्हाला माहीत नसते कसं होणार आहे. खूप सोपं असतं तुमच्या कम्फर्ट स्पेसमध्ये करत राहणं. बरोबर आहे. कारण तुम्ही ते चॅलेंजेस पहिल्या दुसऱ्यांदा ते संपवले असतात, तुम्हाला ते असं झटकन येतं की आता हे मला माहिती आहे काय होणार आणि कसं करायचं. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काहीतरी अटेम्प्ट करता तेव्हा तुम्हाला खरंच माहीत नसतं. सो ती मजा असते आणि ती मला फार आवडते करायला. वा, चॅलेंजेस ॲक्च्युली अजिबातच हे सोपं नसतं, राईट. पण सई आहे याच्यामध्ये, राजीव आहे, हे गणित कसं जमून आलंय? खूप इंटरेस्टिंग गणित आहे, कारण मला माहीत नव्हतं, मी जेव्हा निवडायला लागलो ॲक्टर्स आणि कलाकारांना, सई ॲक्च्युली पहिली ऑफ चॉईस होती. कारण समहाव मला असं नेहमी सईबद्दल वाटतं की असं काहीतरी फार एक डायनामिक खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर असलं की मला सई सुचते. याचं कारण आता मला खरंच माहीत नाही काय, कारण जरी तू ती अप्पू म्हणलीस तरी ती तशीच होती की हॉकी स्टिक घेऊन येणारी मुलगी होती की जिला मुलं घाबरायची कॉलेजमध्ये. आणि 2 शब्दांचं ती एक लाईन त्याला सईने केवढं ग्लॅमर दिले, अजूनही वापरलं जातं. चड्डीत राहायला पाहिजे. चड्डीत राहायचं. ते कसं आहे आता खूप अनकॉन्शियसली, म्हणजे मी सबकॉन्शियसली पण म्हणणार नाही, गेले 3-4 प्रोजेक्ट्समध्ये माझ्या प्रत्येक कथेत ना सेव्हियर ही बाई असते. ती येते आणि ती वाचवते पोरांना, पुरुषांना, माणसांना. तर कुठेतरी ना त्या पद्धतीने असं हे पण लिहिण्यात आलेलं आहे की हे ह्यांच्या शोधावर दोघं मुलं निघाली आहेत, पण सई कुठेतरी ती गार्डियन पण आहे त्यांची. सो असं जेव्हा घडलं तेव्हा मला असं फार वाटलं की अरे ही करेक्ट करेल, ती कन्व्हिक्शननी करेल आणि तिला करण्यात ती मजा पण येईल, कारण तिला ॲक्शन करायची होती. सो मी म्हणलो की चल आपण हे करून बघूया. कम्फर्ट नक्कीच होता, कारण मला माहिती ही कशी आहे आणि काम करणं सोपं पडतं. पण तसंच मी त्या कम्फर्टनीच प्रभावकरांना पण आणलंय, त्याच कम्फर्टने मी नंदूला पण कास्ट केले, माधवला. सो मला एक छान गणित जमवायचं होतं मराठी कलाकारांचं, आणि त्यात मग एक चांगले कलाकार राजीव सारखे आहेत, गौरव सारखे, आशिष विद्यार्थी सारखे. सो वेगळ्या स्कूल्स आहेत ऑफ परफॉर्मन्स, ऑफ ड्रामा, जे एकत्र आलेले आहेत. येस. पण जेव्हाही सई मला भेटते ना इंटरव्ह्यूसाठी, मी तिला ब्रेकिंग द बॅरियर्स या लाईनमध्ये मी तिचं इंट्रोडक्शन करत असते. सो सई, आजवर खूप वेगवेगळ्या भूमिका तू साकारल्या आहेत, अजूनही साकारतेस. मला सांग, एक साईडला या सगळ्या आणि आत्ताची ही भूमिका, काय थिन लाईन, काय डिफरन्स आज शेअर करशील? एकतर हे जग मी म्हटलं तसं ह्या जगात मी कधीच नाही गेली, आणि ह्या जगात गेल्यानंतर माणूस म्हणून मला जे एक्सपिरियन्स करायला मिळालंय ते ह्याच्या आधी कधीच नाही मिळालेलं आहे. आणि एक एक इंट्रिग तयार होतो हिस्ट्रीबद्दल, एक उत्सुकता तयार होते जी म्हणजे मी आता जेव्हा इंटरव्ह्यूज येते तेव्हा मला जाणवतं की हे जर का शाळेत झालं असतं तर आपल्याला सगळ्यात नावडते विषय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असं. सो मला असं होतं की हे नसतं झालं यार, हे नाही व्हायला पाहिजे होतं. सो असं तुमचं एक ब्लॉक्स असतात ते ना सुटत जातात. तर ह्या सिरीजने ते खूप तसे ब्लॉक्स सोडवले. वाव. पण ती जे काय म्हणाले इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, कारण खूप असतं ना वाचायला, लिहायला, खूप काय काय असतं. पण त्याला आता कसं आहे, आपण एवढं जगल्यानंतर, एवढी दुनिया बघितल्यानंतर आता अक्कल आली आहे की ह्याला मी अप्रोच कसं करू. तेव्हा जर का एक चांगल्या पद्धतीने शिकवणारं जरी कोणी मिळालं असतं ना, की स्टोरी टेलिंग सारखं, तरी त्या विषयांकडे बघायचा पर्स्पेक्टिव्हच चेंज झाला असता. म्हणजे त्याच्याकडे क्लिष्ट म्हणून न बघता एक काहीतरी स्टोरी किंवा एक वेगळं जग असं म्हणून कधीच आपण बघितलेलं नाही, विच इज सो अनफॉर्च्युनेट. सांगू, ही मंडे प्रमाणेच आपला इतिहास इतका रंजक होता, पण त्याला रंजक पद्धतीने कधीच आपल्याला सांगण्यात आला नाही. प्रॉब्लेम तोच झाला की तो इतका असा रटाळा आणि त्या टेक्स्टबुकिश पद्धतीने तो मांडला गेला की लोकांना त्याच्याबद्दलची मजा ही कधी दिसलीच नाही. ती आता पॉडकास्टमधनं, आता सोशल मीडियामधनं लोकांना ती जाणवायला लागली. बरोबर आहे. सो त्याला प्रेझेंट आपण कसं करतो, सोप्या शब्दात आता आपल्याला कळायला लागलं. हां, त्याला प्रेझेंट करण्याची पद्धत असते का, आणि ती आपण आत्ता कुठेतरी करायला लागलोय. सो या जनरेशन्सला त्याच्याबद्दलचं एक कौतुक, त्याच्याबद्दलचं एक कुतूहल हे आता निर्माण होईल, जे मला फार वाटतं की गरजेचं आहे. अगदी. पण इतिहास सुद्धा आहे याच्यामध्ये, आत्ताची जनरेशन सुद्धा, बऱ्याच गोष्टी आहेत. मला सांगा आदित्य, डिरेक्टर म्हणून ते प्रेझेंट करताना एक अशी गोष्ट ज्याच्यावर खूपच मेहनत करावी लागली की ते अजून बेटर होईल, अजून बेटर होईल, यावर विचार झाला, ते काय होते? मला असं वाटतं की ते खरं स्क्रिप्ट लेवललाच ह्या गोष्टी खूप वेळा होत्या की एकतर 550 पानांचं पुस्तक तुम्ही 210 पानांच्या स्क्रिप्टमध्ये त्याला खरं खेचून तिथपर्यंत आणणं हा एक वेगळा चॅलेंज असतो. कारण मी नाहीतर हे 12-15 एपिसोड शूट करत बसलो असतो आणि तरी ते कव्हर झालं नसतं. दुसरा सगळ्यात मोठा चॅलेंज होता की ज्या लोकेशन्सचं वर्णन त्या पुस्तकात आहे, ती लोकेशन्स इधर नाहीच आहेत किंवा त्या लोकेशन्सला त्यांनी म्हणजे जे कमिट केलेले आहेत त्या
आर्किओलॉजिकल सर्वेच्या अंडरच्या ग्रेड ए म्हणजे जिथे हातच नाही तिथे लावू जाऊ शकत, शकत नाही जाऊ शूटिंग नाही करायला शकत, आपण, right. अशा लोकेशन्स आहेत. तर ते चॅलेंज होतं की त्याला आपण आपल्या पद्धतीने ट्विक कसं करायचं, त्याला कमी छोट्या लेंथ वाईज कमी कसं करायचं, हे सगळं होतं. लिखाणात जास्ती टास्क होता. आणि कसं आहे ना, पुस्तक शेवटी पुस्तक आहे. जेव्हा तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये जाता आणि ते हिंदीत करता मोठ्या ऑडियन्ससाठी, तेव्हा मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी येते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, मराठ्यांच्याबद्दल, त्या हिंदवी स्वराज्याबद्दल तुम्ही दाखवत नाहीत पण तुम्ही रेफर पण करताय ना त्याला. तर मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीनी, तेवढ्या सेन्सिटिव्हिटीनी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. सो मी नाही चुकीचं काहीतरी दाखवणं, मलाच पटणार नाही ते. आणि तो अपमान नाही, पण ती खूप मोठी चूक होईल. ती जबाबदारी फार गरजेची आहे तिथे घेणं. सो मला असं वाटतं की ती जबाबदारी आम्हाला रिसर्चमधनं तो वेळ देऊन त्याला ऑन पेपर हे करणं गरजेचं होतं, जो आम्ही आमच्या पद्धतीने जितकं जमेल तेवढं केलं आहे. आणि आय होप लोकांपर्यंत ते तसं पोहोचेल. येस. ट्रेलरमध्ये झलक दिसते सई स्टंट करताना, राईट? काय होतं नेमकं मला पडद्यामागे, काय होतं सई? पडद्यामागे नर्वस, धडधड, कॉन्फिडन्स लेस, आठवते मला हा, क्लूलेस, लॉस, तिचा असा तो फील असायचा. सगळं होतं. मला ऍक्शन करायला खूप आवडते, पण ऍक्शन करण्याचे टेक्निक्स आहेत. हो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कशी नॅक असते, तशी ऍक्शनची एक नॅक आहे. आणि ती आत्मसात व्हायला ना थोडा वेळ जातो वेन यू आर नॉट यूज टू इट. आणि मला ह्याच्यामध्ये फक्त एक झलक मिळाली त्याची. आय वुड लव्ह टू एक्सप्लोअर इट मोर, पण जी काही झलक मिळाली ती फारच छान होती. येस. कसं होतं ते ऍक्शन करून घेणं? तुला सांगू, ऍक्शनची एक टेक्निक असते जी लोकांना कळत नाही. ऍक्शनमध्ये खरं तुमची बॉडी काही करत नसते, तुमचा चेहरा करत असतो सगळं, आणि ते लोकांना कळत नाही. तुमच्या चेहऱ्यावर जे दिसतं ना ते ॲक्शनमध्ये कन्व्हिक्शन आणतं. तुम्ही मोठे मोठे ॲक्शन डिरेक्टर्स बघा ज्यांनी रजनीकांतपासून या लोकांकडनं काम करून घेतलं आहे. ते एका गोष्टीवर फोकस करायचे की त्या क्लोजअपमध्ये तो ॲक्टर जेव्हा एक स्टंट करतो तेव्हा त्या चेहऱ्यावरचे हावभाव बघ ज्या कन्व्हिक्शननी असतात. आणि एक बेसिक स्टान्स असतो की तुम्ही कुठे लँड करता, तुम्ही कसे टेक ऑफ करता, मधलं सगळ्या कट्समधला खेळ असतो तो टेक्निकल खेळ असतो. पण हे जे चेहऱ्यावर एक्सप्रेशन्समधनं ॲक्शन करणं जे आहे ना, ती ज्यांना जमते, जे खरे स्टार्स आहेत, ॲक्शन स्टार्स, त्यांना त्यांनी ते क्रॅक केलेलं आहे. आणि जे ॲक्टर्स ॲक्शन चांगलं करणार त्यांना ते क्रॅक करणं गरजेचं आहे. वाव. कोलांटवड्या मारून ॲक्शन होत नाही. करेक्ट. टू बी व्हेरी स्पेसिफिक. करेक्ट. सई, खूप गोष्टी घडतात ना पडद्यावर, पडद्याच्या मागे, आणि इतकी एक्साइटिंग स्क्रिप्ट असताना तर काय आपल्या परफॉर्मन्समधनं काय करायचं, अशा बऱ्याच गोष्टी येतात. मला सांग, या संपूर्ण जर्नीमध्ये कोणती एक गोष्ट आहे जी सईच्या कायम लक्षात राहते? काय आहे ते? पडद्यावरचं किंवा पडद्याच्या मागे एखादा अनुभव सांग. मी चुणूकवाला सांगेन. मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टरचा ना एक स्थायी भाव असतो. तो जर का तुम्हाला सापडला ना तर मग तुम्हाला ते पकडायला खूप काय म्हणूया इझी जातं. तसं ह्या कॅरेक्टरचं आहे चुणूक. म्हणजे त्याची चुणूक सारखी म्हणजे आम्ही एकमेक आधी एक शब्द होता आमचा, आम्हालाच कळला होता. पण तुला एक सांगू का, यावेळेस आम्ही म्हणजे आता सई आहे, दिलीप काका आहेत, मी मुंजेच्या वेळेस पण ते केलं होतं, यावेळेस पण केलं. आणि मला ती आता करताना मजा येते की मी जरा थोडीशी मराठी भाषा हिंदी सेटवर खूप वापरतो. आणि मग तिथले थोडी हिंदी कलाकार, अरे क्या बात करे समझ में नहीं आता. म्हटलं समझ में नहीं आता आपका प्रॉब्लेम है, ये मराठी में बात करेंगे. आणि ते आम्ही इतकं केलं यावेळेस की आम्ही असे शब्द वापरले की मग असे काही लोक म्हणा, हे काय आहेत, काय म्हणताय तुम्ही. म्हटलं मी तुम्हाला नाही कळते, आम्ही शिकवतो, पण आम्ही आमची भाषा नाही बदलणार, आम्ही याच भाषेत बोलणार. सो चुणूक हा एक शब्द होता त्यातला, जो मी सईला सतत म्हणायचो ना की हे कॅरेक्टर कसं आहे. तर तिने मला एक हे चुणूक आहे त्या कॅरेक्टरमध्ये, मला ते कळलं तिचं काय म्हणणं. म्हटलं हो, चुणूक आहे त्या कॅरेक्टरमध्ये, आणि थोडी ती चुणूक वाढव. म्हणजे मी तिला माईकवर सांगायचो की सई थोडी अजून चुणूक आहे, आणि तिला ते कळायचं माझं काय म्हणणं, आणि करायची. आय कॅन्ट एक्सप्लेन इट, पण एक शार्पनेस आहे, एक एनर्जी आहे, एक फोकस आहे, अशा खूप गोष्टी एकत्र आहेत. म्हणजे त्या कॅरेक्टरचा स्थायी भाव चुणूक आहे. तो आम्हाला दोघांना म्हणजे त्याला ऑब्व्हियसली माहित होता, पण मला जेव्हा क्रॅक झाला की ओ दिस इज चुणूक, तेव्हा मग आधी डिड नॉट हॅव टू टेल मी एनीथिंग. चुणूक थोडी जास्ती, चुणूक थोडी कमी, तिला ते कळायला लागलं की काय. वाव, मस्त नवीन शब्द मिळालाय मला इथे. पण आदित्य, तुम्ही सांगा मला, काय कोणती गोष्ट, आता ऑब्व्हियसली युअर बेबी, खूप गोष्टी आहेत ग, पण मला असं वाटतं की जे आम्ही आउटडोर शूट्स केले, रायगडावर शूट केलं, बदामीत शूट केलं, ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि तिथे फक्त चॅलेंज कसा आहे, ते शूटिंगचा नव्हता, पोहोचण्याचा, अख्खं युनिट घेऊन जाण्याचा. अतिशय मेमोरेबल माझी एक मोमेंट, मला तू अख्ख्या शोची विचारलीस तर, रायगडावर सनराईज बघण्याची होती. आम्ही तिथे पहाटे 4:30ला पोचलो होतो, जिथे पर्यटकांना परमिशन नसते येण्याची. आम्ही स्पेशल परमिशन काढली होती, कारण आम्हाला
खूप लवकर सगळं सामान वर पोचवायचं होतं आणि त्या रोपवे थ्रू आम्ही तिथे वर पोचलो आणि लकीली माझ्याकडे साऊंड सिस्टम होता. तर मी तिथे छान शास्त्रीय संगीत असं एक लावलं पहाटे आणि तबला आणि जाकीर हुसेन वाजवत आहेत आणि शेहनाई आणि असं एक छान सनराईज दिसला मला रायगडावर होताना. मी म्हणलं यार ही मोमेंट आहे यार, यासाठी आपण हे सगळं करतो. इतकी कमाल मोमेंट होती ती, त्याची माझ्या लक्षात राहील अजूनही ती माझ्या. ॲब्सोल्युटली. आणि तयार झाली आहे ही वेबसिरीज, 31 जानेवारीपासून येते, हॉटस्टारवर प्रेक्षक बघणार आहेत. मला सांगा, ही वेबसिरीज बघताना काय काय गोष्टी प्रेक्षकांना मिळणार आहेत? सई? खूप गोष्टी मिळणार आहेत. नॉस्टॅल्जिया मिळणार आहे, त्याच्यानंतर उत्सुकता किंवा रिव्हिजिटिंग आवर हिस्ट्री हे तर 100% होणार आहे. आणि एक आपली एक कंप्लेंट नसते बघ की अरे ह्या भाषेत हे आहे, वेस्टकडे त्यांचे खूप अव्हेंजर्स आहेत किंवा इंडियाना जोन्स आहे, आपल्याकडे असं काहीच नाही आहे. तर हे कायमचं बंद करायला ही सिरीज आहे की आता हा जॉनरा पण आपल्याकडे एक्झिस्ट करतो आणि तो तुम्हाला बघायला मिळणार. आदित्य? मला असं वाटतं की करमणूक आहे, एंटरटेनमेंट आहे, धमाल आहेच आहे. बरं, ती गरजच असते प्रत्येक शोची, चांगल्या शोची. पण यात वेगळं काय की तुम्हाला तुमच्या इतिहासाबद्दल अशा काही गोष्टी आम्ही पेरल्या आहेत त्यामध्ये की त्या तुम्हाला भाग पाडतील अजून त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी. आणि तुम्ही थोडंसं त्या दिशेने एक कुठेतरी तुमचा कलर घेऊन जाल आणि तुम्ही ते वाचाल, बघाल, अजून थोडा रिसर्च कराल. आणि तो हेतू आहे माझा खरं हे बनवण्यामागे. सो ते काय आहे, आपला इतिहास कुठल्या पद्धतीने आहे, मराठा आहे, हिंदवी इतिहास आहे, भारतीय इतिहास, असं प्रत्येक एपिसोडमध्ये एक काहीतरी उलगडतंय वेगळं. आणि ते कसं लोक एक्सेप्ट करतायत, लोकांना ते कसं वाटतंय हे बघून घेण्यात मला फार उत्सुकता आहे. अगदी. आणि टीजर, ट्रेलर आणि तसं काही कॉमेंट नंतर माझी उत्सुकता वाढली आहे ही सिरीज बघायची. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. ऑल द बेस्ट. थँक्यू.